आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। एक संसार मोडतोय रुद्र, समजतंय का तुला? का असं वागतोयस तू? काहीच वाटत नाही का तुला? तू असा नव्हतास रुद्र। नंदी, ते दोघांचा डिवोर्स झाला तर चांगलंच आहे, माझ्यासाठी नाही म्हणते मी, पण गौरीजी खुश नाहीये त्याच्यासोबत। तो माणूस योग्य नाहीये गौरीजींसाठी। कदाचित मला त्या काहीतरी सांगायलाच आल्या होत्या त्याच्याबद्दलच। हास रुद्र, अरे तुला समजूनच घ्यायचं नाहीये का मला काय म्हणायचंय ते? अरे गौरी खुश आहे तिच्या नवऱ्याबरोबर, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत। का असा वेड्यासारखा वागतोस तू रुद्र? मी वेड्यासारखा नाही वागत आहे। एक संसार मोडण्याचं पाप करायला निघालायस तू। तुझ्या हट्टापायी हा वेडेपणा नाहीये। हे असंच वागत राहिलास ना तर एक दिवस खरोखर वेड लागेल तुला। बाद झाला नंदिनी, किती बोलशील ग त्याला? या सगळ्यात तुझीच चूक आहे, तू जबाबदार आहे त्याच्या या अवस्थेला। मला सांग, रुद्रची काय चूक आहे? का बोलतेस तू त्याला? यामध्ये गौरीची चूक आहे। एकतर ती रुद्रच्या योग्यतेची नाही, लग्न तिचं झालंय आणि तिला यात काही कळत नसेल तर आपण काय करणार आहोत? तुम्ही मध्ये पडू नका मिसेस पैठणकर। तू मानत नसला तरी तुझी आई आहे मी रुद्र। अरे तुला वाटत असेल मला काही त्रास होत नाही, पण मला नाही बघवत तुझा त्रास। नंदिनी, तू रुद्रला मुलगा मानतेस ना, आणि तोही आईपेक्षा जास्त मानतो तुला। मग आता जबाबदारी घ्यायची वेळ आली तर सगळा दोष त्याच्या अंगावर टाकून मोकळी झालीस तू। आज जे काही रुद्र वागतोय ते तुझ्या संस्कारांमुळे। बस झालं मिसेस पैठणकर, बस। नंदाई बद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही आम्ही, आणि तुम्ही तर बोलूच नका संस्कारांबद्दल। संस्कार करायला ना मुलासोबत राहावं लागतं, जे तुम्हाला कधीच जमलं नाही। आणि तुमचा कुठलाच अधिकार नाहीये माझ्यावरच्या संस्कारांबद्दल बोलायचा। रुद्र, तू तुझ्या आईशी बोलतोयस याचं भान ठेव। खरंय तुझं रेवती, माझे संस्कारच कमी पडले। मला याला असा घडवायचा नव्हता।